होऊ शकते की घाबरून किंवा नाईलाजाने मागे हटायला प्रवृत्त करेल. मला फक्त तुम्हाला इतकंच सांगायचंय की तुम्ही मला मागे हटू देऊ नका. मला माझा नील परत कर. तो नील जो मला न विचारता हात पकडायचा, तो नील जो काही न सांगता माझ्या सगळ्या अडचणी समजून घ्यायचा, तो नील. नील, खूप खूप रात्र झाली. मी घरी जाते, तू पण घरी जा. रोशनी, हे तर ते झुमकेत ना जे मी तुला दिले होते. आज अचानक कसे घातलेस तू? आज मला फक्त तुझीच रोशनी म्हणून भेटायचं होतं. कारण काय माहित येणारा उद्याचा दिवस आपल्या दोघांसाठी काय घेऊन येईल. माझी इच्छा होती की जेव्हा तू तुझ्या रोशनीला आठवशील, तुला हीच रोशनी लक्षात राहील. तुझ्या मनात तर नेहमीच हीच रोशनी राहिली पाहिजे. फक्त तुझी रोशनी. नील, मला जावं लागेल. मी 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 निघते. रोशनी, जाणं गरजेचं आहे का? थोडा वेळ अजून थांब ना. आज नको जाऊस. थांबावंसं तर मला पण वाटतंय, पण काय करू? जर थोडा वेळ अजून थांबले तर तुझे प्रश्न नाही थांबणार. आणि नाही, मी काही प्रश्न नाही विचारणार तुला. मला माहिती तू तू फिरून फिरून त्या पैशांच्या विषयावर येणार. आणि मग नाही, मी पैशांचा विषय नाही काढणार. वचन. पक्क वचन. आणि जर तू पुन्हा वचन तोडलंस तर, जशी ही प्यायची गोष्ट. नाही तोडणार. आता तरी थांब. आधीच पहिलं वचन तोडलंस, परत हे बरं वचन. चल, तू पण ना या बदल्यात दिलेलं वचन तोड. मला एक वचन दे रोशनी, तू कधीही नाचणार नाहीस. आता तरी खुश आहेस ना? मग ठीक आहे. आज आपण उद्याबद्दल काहीच नाही बोलायचं. फक्त या
क्षणामध्ये जगूया, या क्षणात जगूया. काय माहित उद्या हा क्षण मिळेल नाही मिळेल. पप्पाजींच्या ऑपरेशनसाठी 2.5 लाखांची गरज आहे. घरात अशी परिस्थिती आहे की इतके पैसे गोळा करणं कठीण आहे. ट्विंकल, तू माझ्यावर नाराज झालीयस, पण पापाजींसाठी हे मला करावंच लागेल. मला फक्त इतकंच सांगायचं होतं की तुम्ही मला मागे हटू देऊ नका. पण तुम्ही असं का म्हणताय? मी नाही, नीलने सांगितलंय. नीलपेक्षा जास्त मला कुणीच नाही समजू शकत, तुम्हीही नाही. हे आकर्ष, आर यू ओके? काय झालंय? हे डोंट वरी आकाश, उद्या रोशनी तुझ्या आयुष्यातून कायमची निघून जाईल. रोशनी, माझी मुलगी. मी नेहमीच प्रयत्न केला की कधीही माझी अपशकुनी सावली तुझ्या आयुष्यावर ना पडो. बस यासाठीच माझ्या मुली
मी जिवंत असल्याची गोष्ट तुझ्यापासून लपवली आणि आशा करते की आकर्ष पण माझा भरोसा नाही तोडणार. मला दिलेलं वचन पाळेल माझा आकर्ष. म्हणजे तुझं पुढील भविष्य सुरक्षित राहील. हे सगळं सामान तुम्ही मागवलत का? हो कल्याणी, पंचांगानुसार उद्या ग्रहांच्या स्थितीमध्ये मोठा बदल होणार आहे. गेले काही दिवस खूपच कष्टदायक होते, म्हणूनच एक छोटी पूजा ठेवली आहे. म्हणजे येणारे दिवस आनंददायी असतील सर्वांसाठी, दोन्ही कुटुंबांसाठी आणि विशेष म्हणजे सुरेंदरसाठी. अगदी खरं बोललात. उद्याचा दिवस खूपच कठीण आहे. सगळ्यांच्या आयुष्यात मोठा बदल होणार आहे. माहित नाही उद्याचा दिवस काय रूप घेईल. बस असंच हसत राहा नील, नेहमीच. मग मी तुझ्या जवळ असेन, वन असेन. मी तुला हे कॉम्पिटिशन नाही जिंकू देणार रोशनी, कुठल्याच किमतीत नाही. नाही, मी तक्रार नाही करत आहे. रोशनी, बाबाजी, तुम्हाला शुद्ध आली? रोशनी, बाबाजी बोला ना. नील, हो बाबाजी, बस नील येतोच आहे. नील. बाबाजी, मी तुमचं वचन नाही तोडलं. मी नीलकडून पैसे नाही घेतले. मला माहितीये तू कधीच कोणतंच चुकीचं काम नाही केलंयस. मला माहितीये पोरी, पण मी नेहमीच तुझ्याशी वाईट वागत आलो. नाही बाबाजी, मला हेही माहितीये की तू पुढेही
कधीच चुकीचं काम नाही करणार. तू जग नाही तर मर, मला त्यामुळे काही फरक पडत नाही. मग जर फरक नाही पडत तरी पण तू इथे आला. हे बघ रोशनी, दोरी तोपर्यंतच खेचायला पाहिजे जोपर्यंत ती तुटत नाही. म्हणून म्हणतोय की तू ऐक, तेही उशीर होण्या अगोदर. आता तू बघच रोशनी की मी काय करतो. बस तुम्ही ठीक व्हा. नील, बघ ना पापाजी. नील, पापाजी. नील, नील, तू पाहिलंस ना पापाजीने काय सांगितलं. ते सांगत होते की ऐकलं मी. आणि काय चुकीचं सांगितलं त्यांनी? तू तर त्यांची लाडकी कन्या आहेस ना, हो ना? नील, तू काय बोलतोयस? नील, नील, तू सकाळी सकाळी असं तोंड फुगून काय झालं तुला? मला तर वाटलं कालच्या रात्रीनंतर. कालच्या रात्रीचं तू बोलूच नकोस, समजलेस? जर तुझ्या पापाजींना माहित पडलं असतं ना की तू काय केलंस ते, तर त्यांनी पण त्यांचं तोंड फिरवलं असतं. समजलं तुला? मी असं काय केलं नील? अच्छा, जसं काय तुला माहितच नाही की तू काय केलंस ते. काल रात्री तू तिथून एकटीच निघून गेलीस. हा, डोळा लागला होता माझा. मेलो नव्हतो मी. उठवलं असतंस मला. झोपलोच होतो ना मी. इतक्या रात्री एकटी रस्त्यावर जायचा काय अर्थ आहे? बोल. म्हणजे तू असं सकाळी सकाळी येऊन पाहशील की मी ठीक आहे की नाही? अशा या गैरसमजुतीत नको राहूस तू. तू जग नाही तर मर, त्यामुळे मला काहीच फरक पडत नाही. मग जर फरक नाही पडत तर तरी तू इथे आलास? मला येण्याचा काही शौक नाहीये. तुझ्या पापाजींची हालचाल विचारायला आलोय मी. पण माझ्यासाठी आलास ना? ते सुद्धा तिथून सरळ घरी न जाता, तेही असेच कपडे न बदलता. हे बघ रोशनी, दोरीला तोपर्यंतच खेचायला पाहिजे जोपर्यंत ती तुटत नाही. समजलीस ना तू? आणि मग मी तर नील चौधरी आहे. मला 1 मिनिट पण नाही लागणार तुला सोडायला. म्हणूनच म्हणतोय की ऐक, तेही उशीर होण्या अगोदर. आता तू बघच रोशनी मी काय करतो ते. कसंही करून या रोशनीला कॉम्पिटिशन मधून बाहेर काढायलाच हवं. असं तर रोशनीच्या फॅमिलीला सांगून टाकलं असतं, पण आता तोही पर्याय आपल्याजवळ नाही. आणि एजेला माहीत पडलं तर तो ट्विंकलला डिस्क्वालिफाय करून टाकेल. ओ गॉड, समजतच नाहीये आता काय करू मी. मॉम, आपण डिरेक्टली एजेशी बोललो तर? काय? हो मॉम, आपण एजीला याची आठवण करून देऊ की ही कॉम्पिटिशन त्याला पूजेप्रमाणे आहे आणि रोशनीची बाजू घेऊन तो माझ्यासोबत अनफेअर करतोय आणि तो कॉम्पिटिशनला पण धोका देतोय. वेडी झालीस तू? तू बोलणार आणि तो ऐकणार? आजपर्यंत त्याने तुझी कोणती गोष्ट मान्य केली? कसं ऐकेल? आजपर्यंत मी त्याच्यावर आपली जादू कुठे केली? नील, तू समजत का नाहीयेस? मी पापाजींना स्वतः तुझ्या पैशांविषयी सांगितलं तेव्हा ते खुश होते की मी तुझ्याकडून पैसे. हो, आता जर तुझ्या पापाजींनी तुला गोल्ड मेडल दिलेलंच आहे तर माझा इथे थांबण्याचा प्रश्न येतोच कुठे? काय बरोबर बोलतोय ना मी? आकाश, तुम्ही दोघींनी आकाशला कुठे पाहिलं? काय? आकाश तुझ्या सोबत नाही? कसा असेल? रोशनी पण घरी नाही.
हे बघा, तुम्हाला इतकं जास्त बोलण्याची गरज नाहीये. आणि राहिली गोष्ट रोशनीची, तिला लवकरच मी तिची जागा दाखवीन. चांगलंय, कारण जर तू हे नाही केलंस तर हे काम मला करावं लागेल. आय एम सरप्राइज्ड. मला तर वाटलं होतं की तुम्ही दोघं बेस्ट फ्रेंड्स आहात. तसं मलाही वाटायचं की तू आणि याचे बेस्ट फ्रेंड्स आहात. पण बघ ना, तुला तर हे पण माहित नाही की तो आहे कुठे. नील, माझं म्हणणं ऐक. आता मी तुझं तेव्हा ऐकेन जेव्हा तू ऐकण्यासारखं काही बोलशील. नील, तू समजत का नाहीयेस? मी जेव्हा बाबाजींना तुझ्या पैशांविषयी सांगितलं तेव्हा ते खुश होते की मी तुझ्याकडून पैसे. हो, आता जर तुझ्या पापाजींनीच तुला गोल्ड मेडल दिलेलं आहे तर माझा इथे थांबण्याचा प्रश्न येतोच कुठे? काय बरोबर बोलतोय ना मी? काय झालं, बोल ना. बारा वाजता ऑपरेशन आहे आणि त्याच वेळेला ही कॉम्पिटिशन. रोशनी, तू आता काय करशील? काय निवडशील? इतक्या वर्षांच्या मेहनतीनंतर सगळं काही माझ्या मुठीत यायला लागलंय. मी ते सहजासहजी निसटू देणार नाही. रोशनीच्या नशिबाला हात टेकावेच लागतील. तिला नाचावं लागेल आणि मी तिला नाचवीन.